स्टाईलचा डेमो तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. तर तो तुम्हाला डेमो कसा वाटला ते आम्हाला नंतर तर कळवत. पण आज आपल्या स्त्री सखी फेस्टिवलनी आपल्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूपच धन्यवाद मानते. कारण आपल्या पाथर्डी तालुक्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करणं आणि आपल्या मुलींना असा म्हणजे करिअरचा वाव देणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक मुलगी ही अभ्यासात हुशार नाही म्हणून तिचं आपण लगेच लग्न करून टाकतो, बरोबर आहे. तर अभ्यासात जरी मुलगी हुशार नसली तरी ती तिचं करिअर जपू शकते. ती तिची जी आवड असेल, डान्समध्ये असेल, फॅशन डिझायनिंग असेल किंवा मग मेकअपमध्ये असेल किंवा काहीही असो, पण आपण ते करिअर जर निवडलं, आपण ज्याच्यामध्ये आपली आवड आहे ते, तर आपण खरंच नक्की सक्सेसफुल होऊ शकतो. यासाठीच मी आणि वुमन्स डेचा उद्या वुमन्स डे आहे, त्या हेतूनी पण मी एक माझं प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवते आहे. आमच्या ज्या मुली आहे, ज्या माझ्या स्टुडंट आहे, त्या मेकअपमध्ये, हेअरस्टाईलमध्ये खूप परफेक्ट आहे. आणि आज आम्ही हे जे प्रेझेंटेशन करतो आहे ते मी फक्त एकटीने नाही केलं, तर ते माझ्या सर्व टीम मिळून केलं. एकटा माणूस कधीच काही करू शकत नाही. जर आपला टीम वर्क असेल तरच आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यामुळं आमचा हा जो ग्रुप आहे काहीच कोणी एकटीने नाही गेलेलं आहे, सगळ्यांनी टीम वर्क केला. मस्तपैकी तुम्ही हेअरस्टाईल एन्जॉय करा. त्या एवढ्या सकाळपासून आम्ही हेअरस्टाईल केल्या, ते थोडं बारीकनी बघा. मेकअप वगैरे, मेकअपचा आमचा न्यूड वगैरे मेकअपचा लुक दाखवतोय आम्ही, पण जे हेअरस्टाईल आहे त्याच्यावर आम्ही खूप फोकस केलेला आहे. तर तेवढंच सांगू इच्छिते. आणि आता फतिमा मॅडम आहे तिसगावच्या फॅशन डिझायनिंग, तर त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. त्यांनी आमच्या मॉडेलसाठी ड्रेस त्यांनी म्हणजे आम्हाला दिले कॉस्ट्यूम. तर जर आमच्या स्टुडंटच्या कॉस्ट्यूम घालताय तर त्या फतिमा मॅडमच्या तिसगाव रेंटल शॉपच्या आहेत, तर त्या 2 शब्द बोलतील. थँक्यू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते.